ठामपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहण्याचा जो निर्णय घेतला हा मतपेटीतून दिसत होता। आणि हा दिसत असताना खरोखर प्रश्न निर्माण झाला की भले भले चरा चरा वाकत असताना माझा या देशाचा मूळ निवासी माझा आदिवासी बांधव ठामपणे उभा राहतो, कारण त्याच्या समोर बिरसा मुंडा, तंट्या भील आणि राघोजी भांगरेंचा आदर्श असतो। कारण यांच्यापैकी कुणीही समोर बलिष्ठ राजवट दिसत होती तरी सुद्धा त्याच्या समोर गुडघे टेकले नाहीत, तर आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी संघर्ष केला। हा आपला आदर्श आहे आणि तो आदर्श या आत्ताच्या संघर्षात सुद्धा सोडून चालणार नाही। जास्त वेळ घेणार नाही, पण भावांनो आपला नंबर नक्की, कारण महाराष्ट्रात जे काही झालं, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, यांच्या बाबतीत जे काही झालं, आता जवळपास 4 टप्प्याची निवडणूक पार पडली। 4 टप्प्याची निवडणूक पार पडल्यानंतर अबकी बारचा नारा देणारे अबकी बार तडीपार आहेत हे 100% खरंय, अबकी बार हद्दपार आहेत हे 100% खरंय। आणि त्यामुळे देशात परिवर्तन होतंय, देशातल्या सरकारमध्ये परिवर्तन होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे भावांनो। आणि 20 तारखेला मतदान आहे। माननीय पंतप्रधान आले होते, आज तुमच्या मतदारसंघात आले होते का नाही? पंतप्रधानांच्या काही गोष्टी ऐकायच्या असतात। मोठा माणूस, मोठं पद, ऐकायला पाहिजे आपण, पण काय ऐकायचं? माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं 2014ला मतदानाला जात असताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा, सांगितलं होतं की नाही पत्रकार बांधवांनो? आता 20 तारखेला जाताना 3दा नमस्कार करायला लागेल। 400चा 1200 झाला तर 3दा नमस्कार करून जावं लागेल। त्यामुळे गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा। 2 कोटी रोजगार जे देणार होते त्या 2 कोटी रोजगाराच्या ऐवजी आपल्या कुटुंबातला, आपल्या नात्यागोत्यातला, आपल्या शेजार पाजारचा जो कोण बेरोजगार पोरगा असेल ना, त्याच्या चिंतेचे भाव त्याच्या चेहऱ्यावरचे बघून जा। महागाईनं होरपळलेल्या आपल्या माता भगिनीला एकदा विचारून जा आणि मत टाकायला जा। ईव्हीएम ला 3 नंबर दाबण्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही, ही गोष्ट तुम्हाला कळून चुकेल। आणि जाता जाता शेवटी फक्त एक सहज सुचलं येता पिंपळगाव बसवंतला, ती गोष्ट फक्त मनात ठेवा, कारण येता पिंपळगाव बसवंतवरून येतो। येताना काही झेंडे दिसले, झेंड्यावरचं कमळ दिसलं। येताना काही रस्त्याना झेंडे दिसले, झेंड्यावरचं कमळ दिसलं, पण झेंड्यावरचं कमळ कोमेजलेलं होतं, कांद्याच्या चिखलात रुतलं होतं। झेंड्यावरचं कमळ कोमेजलेलं होतं, कांद्याच्या चिखलात रुतलेलं होतं। कांद्याबरोबर स्वप्न होती, कांद्याबरोबर भावना होती, कांद्याबरोबर मेहनत होती, पण तुमच्या निर्यात बंदीच्या निर्णयानं आमचं गणित फसलं होतं। तुमच्या चुकीच्या धोरणापायी आमचं नशीब बसलं होतं। याच मेहनतीचा उल्लेख करत 14 साली मत मागितलं होतं। याच मेहनतीचा उल्लेख करत, आठवत असेल तुम्हाला, याच मेहनतीचा उल्लेख करत 14 साली मत मागितलं होतं। पण आज मात्र त्या कांदा उत्पादकाला चकार शब्दानं पुसलं नव्हतं। शेतकऱ्यांना डांबून ठेवून, तुम्ही शेतकऱ्यांना डांबून ठेवून आमचा आवाज दाबणार नाही। कमानीवरचं नाव झाकलं तरी पवार साहेबांचं काळजावरचं नाव पुसणार नाही। आणि म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय, यंदा कमळाचं फूल उखडून फेकायचंय आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दिमाखानं संसदेत पाठवायचंय। जाता जाता फक्त एकदाच विचारतो, आपला नंबर, आपली निशाणी येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून भास्करजी भगरे सरांना प्रचंड मताधिक्यानं संसदेत पाठवा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।